महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, मी सूरज दिघे खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्रामधील जातीवंत वळू दाखवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम चॅनलच्या टीमने तुमच्यापर्यंत आजपर्यंत गेल्या 8 वर्षामध्ये केलं. आज आपण संख गावामध्ये आहोत आणि संख गावातील एक जातीवंत बैल आज आपल्यासमोर आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव सदाशिव महादेव दर्गाकर, मुक्काम पोस्ट संख, तालुका जत, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 83-086 444 आणि 87. मालक, हे आम्हाला इथं गाय घेऊन यायचं, कुठं आहे गाव तुमचं नक्की? ते जतकडनं आलं किंवा इकडून आलं सोलापूर भागातनं, कसं आहे? जतनं खाली आल्यानंतर संख गावातनं बसवेश्वर चौकाचंच आपल्या बैल असतो. मालक, आता ह्या बैल किती दाती, आजपर्यंत किती गाई भरल्या आणि कुठल्या लाईनचं बैल आहे ती माहिती द्या. हे माझं बैल आहे 6 दाती. आता हे बैल आहे तिकुंडी राजाचा मुलगा आहे, खास तिकुंडी राजाचा मुलगा. हे आपण कुठून खरेदी केलेलं आहे याला? हे मी खरेदी करत असताना हे बैल खाली कर्नाटकमध्ये होते. त्या कर्नाटक व्यापारीकडनं मी बैल आणलेला आहे. किती दाती होतं आणला तेव्हा? ते 4 होता त्यावेळी. आता किती दाती? आता 6 दाती आहे. किती गाई भरून झाल्या आतापर्यंत 70 ते 80 गाय भरलेला आहे. आणि पैदास आपल्याला पैदास चांगला पडलेला आहे. तिथं वासरू पण आहे बघायला सध्या. आता तुम्ही आणायच्या अगोदर त्या मालकाने तिकडं काय भरलेली असतील का ना, काय त्याची काही माहिती? नाही, ते मालक भरले तर त्यांच्याकडे व्यवस्था झाले नसेल म्हणून माझ्याकडे ते विकलेलं आहे बैल. आता गाय भरण्याचे आपण किती हे घेतो? आम्ही 2000 रुपये घेतो. ओके. आणि गाय किती लांबून इथपर्यंत येतात संख गाव? 30-35 किलोमीटरच्या अंतरावर येतात. आता संख गाव हे तुमचं कशासाठी प्रसिद्ध आहे? काय शेतीमाल किंवा व्यवसाय, उद्योगधंदा? शेतीमाल म्हणजे कसं आहे, आता द्राक्षी पीक आहे आणि डाळिंब पीक आहे, ऊस आहे, सगळं पद्धतीनं आहे. शाळू तर 1 नंबर पिकवतात आपल्याकडे. आता आम्ही ऐकलं की तुम्हाला इकडं पाण्याची व्यवस्था चांगली. कुठलं धरण आणि किती मोठं आहे ते धरण इथलं? तर मोठे धरण म्हटलं तर संख मध्यम प्रकल्प एक मोठं धरण आहे. 2200 एकर जमीन त्यात मुरलेलं आहे. म्हणजे त्या धरणाचं एरिया एवढा मोठा, 2200 एकर? हो. म्हणजे कसं आहे, एकदा भरले की धरण 3 वर्ष जातात पाणी. आणि आता तर आपल्याला म्हैसाळचे पाणी येणारच आहे येत्या डिसेंबरमध्ये. आपले चालू आमदार साहेबांनी सगळे काम केलेले आहेत आणि सध्या आता पाईपलाईनची पण सुविधा चालू आहे. म्हणजे म्हैसाळचं पाणी मग घरपोच नळाने आपल्याला पोहोचणार? हो, आता तलावमध्ये सोडणार आहेत. नंतर ना कसं आहे, घरोघरी पाणी आणि एकही थेंब न सोडता, एकी शेतीतलं जागा न सोडता शेतीसाठी उपयोगी पाणी होणार आहे आपल्याला. मालक, आता ही आजूबाजूची तुमची शेतीची माहिती घेतली. आता तिकोंडी लाईनचा बैल आहे, तिकोंडीचा राजा हा महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध बैल आज सगळ्यांनी पाहिला. या बैलाचं काय वेगळेपण आहे, काय विशेष आहे, ही माहिती थोडीशी द्या आम्हाला. तिकुंडी राजा बैल ही वेगळाच होतो आणि जगात आपले महाराष्ट्रात म्हणजे 1 नंबर बैल. त्या बैलातनं पैदास म्हणलं तर सगळे आपलं महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी उपयोगी आणि पैदासाठी उपयोगी पण जास्त आहे ते राजासाठी. आता ह्या बैलाचा व्यायाम आणि खुराक काय काय असतोय? आम्ही खुराक तर देतो बघा, आता शेंगपेंड देतो, मक्काची भरडा, 2-3 आणि गव्हाची पेठ मिक्स करून आम्ही 2 वेळा देतो. व्यायाम काय असतो याला? व्यायाम आम्ही नुसतं पळवतो सर, चालवणं वगैरे? हो, चालवणं पळवणं तेवढंच. आता ह्या संख भागात तुमच्या किंवा आजूबाजूच्या परिसरात गायींचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे? गाईचं प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यांच्या घरोघरी 1-2 गाई आहेच. आता महाराष्ट्रामध्ये तसं शर्यत बंदी होती काही वर्षांपूर्वी. तर शर्यत बंदी असताना तुमचा शेतकऱ्यांचा तोटा आणि आज बंदी उठून आता बरेच वर्ष आलेत, तर काही फरक जाणवतो म्हणजे या गोष्टीचा? आता शर्यती बंद होतं त्यावेळी ह्याला काही किंमत नव्हतं. आता शर्यतीची बंदी काय उठली, ह्याला आता किंमत वाढलेला आहे. मग घरोघरी माझं असं मत आहे की सगळ्यांच्या घरोघरी 1 देशी गाई पाहिजेच. ते गरजेचं आहे, गरजेचं आहे असं. हो. तुम्हाला तर इथं यात्रा, वार्षिक यात्रा कोणकोणत्या जवळ आहेत? जवळ माझे उमदी एक आहे, चडचण आहे, माडग्याळ आहे आणि विजापूरचं पण जवळ आहे मला. आता जतचं पण जवळ आहे. आता ह्या ज्या सगळ्या यात्रांची नावं सांगितली, ह्या प्रत्येक यात्रेत काय वेगळेपण आहे? का जतला वळू बैल असतात, चडचणला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बैल, खोंड, गाई काय असते प्रत्येक जागेचं? आता बिजापूरला यात्रा भरते, तिथं
कोसा जास्त धरत नाहीत, नुसतं पांढरं धरते जास्त. खिलारमध्ये पांढरा प्युअर पांढरा तिथं बिजापूरमध्ये असतात. आपल्या तिन्ही भागामध्ये असते ती कोसामध्ये असते. उमदी म्हणा, चडचण म्हणा, जत म्हणा, माडगाळ म्हणा, ते चारी यात्रेत एकदम खिल्लार म्हणजे खिल्लार आपलं धनगरी खिल्लार असतात ना, ते जात धरतात. कुठली यात्रा सगळ्यात मोठी भरती या चडचण, विजापूर, जतमध्ये? चडचण आणि विजापूर सगळ्यात मोठं असते यात्रा. सगळ्यापेक्षा मोठा यात्रा. ठीक. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा परत एकदा. माझे नाव आहे सदाशिव महादेव दर्गाकर, राहणार संघ, तालुका जत, जिल्हा सांगली. मी आत्ता चालू पंचायत समिती सदस्य आहे. माझे मोबाईल नंबर आहे 83 086 444 87. अजून एक मोबाईल नंबर आहे 94 03 40 38 96. धन्यवाद मालक. मालक, एक शेवटचा प्रश्न हा पण विचारायचा. आता तुम्ही पंचायत समितीचे सदस्य आहात, तर सदस्य असताना गावाची विकास करत असताना, पाणी असेल, इतर रस्ते, ह्या सुविधा करत असताना देशी गोवंश पण त्या माध्यमातून काय तुम्ही पुढाकार घेऊन करत असता की बाबा त्याच्यासाठी काम केलं जातं किंवा वर्षाची आखणी केली जाते, असं काही? वर्षाची आखणी करत असताना आम्ही सांगत असतो सगळे मतदारसंघामध्ये जाऊन, तुम्ही घरोघरी एक तर देशी वंशावळी तुमच्या घरोघरी पाहिजेच, नाहीतर आम्ही काय तर तुम्हाला सुविधा पण करू शकतो. सुविधा करून तुम्हाला पंचायत समितीच्या वतीनं तुम्हाला सुविधा करून देतो. गाई गोटा म्हणा, गोटाच्या सुविधानं आम्ही गोटा देतो, गोटाच्या सुविधानं तुम्ही गाय बांधत जावा, असं आमचं सुविधा करतो. मंडळी, खरं तर आजपर्यंत आपण म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा आपलं भारताचं गव्हर्नमेंट असेल, ह्यांनी प्रत्येकाला त्याच्या घरात काही ना काही आपण असं कंपल्सरी करतो, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एकतरी गाय ठेवली पाहिजे. जसं ह्या मालकांनी सांगितलं तसं ह्या रूल प्रत्येकाने पाळला पाहिजे की जेणेकरून देशी गोवंश वाढेल आणि आपला जातिवंत खिलार हा सगळीकडे पाहायला मिळेल. मला खूप खूप धन्यवाद. आज चॅनलच्या माध्यमातून एक आम्हाला जातिवंत सुंदर बैल पाहायला मिळतोय. बरीचशी वर्ष आपले फोन होते भेटतोय की इथं मुलाखतीला. आज बऱ्याचशा वर्षानंतर मंडळी या दावणीला मुलाखतीला येण्याचा योग आला आणि एक जातिवंत सुंदर तिकोंडी राजाची पैदास असलेला वळू बैल आपल्याला पाहतोय. आवर्जून आपली जातिवंत गाय, बैलाचं सध्या माप किंवा शरीर यष्टी, शिंग, तोंड या सुंदरतेबद्दल आपण नक्कीच एकतरी गाय या बैलाकडून भरून एक पैदास आपण घेण्याचा प्रयत्न करूया. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, तो फॉर्म नक्की भरा. मायक्रोचिप बसवायला चालू झालेलं आहे की जेणेकरून मालक तुम्ही घेत असलेली मेहनत, त्याची वंशावळ कुठे ना कुठे नोंद राहिली पाहिजे, यासाठीचा हा प्रयत्न आहे. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.